शक्तीपीठ महामार्गावरून राजकारण तापले. सांगली जिल्हा परिषदेकडे शक्तीपीठ रद्दच्या ठरावाची मागणी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी टाइम्स. शक्तीपीठ महामार्गाबाबत एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेनंतर आता सांगली जिल्हा परिषदेकडेही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे का? जाणून घेऊया संपूर्ण बातमी. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी सांगली जिल्हा परिषद सदस्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणेच सांगली जिल्हा परिषदेलाही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव मंजूर करावा. समितीचा आरोप आहे की या महामार्गामुळे खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर सुपीक शेती संपादित होणार असून हजारो शेतकरी बाधित होतील, अनेक कुटुंबे भूमिहीन होतील, गावी दुभंगतील आणि पर्यावरणालाही मोठा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेत या महामार्गाच्या विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर झाल्यानंतर आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सांगली जिल्हा परिषदेकडे लागले आहे. जर सांगली जिल्हा परिषदेतही विरोधाचा ठराव मंजूर झाला तर राज्य सरकारवर लोकभावनेचा आणि राजकीय दबाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारचा दावा आहे की शक्तीपीठ महामार्गामुळे धार्मिक पर्यटन, उद्योग आणि विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू ठेवण्यावर सरकार ठाम असल्याचे दिसत आहे. मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्ग अद्याप रद्द झालेला नाही. मात्र विविध वृत्तपत्रातून आणि संघर्ष समितीच्या भूमिकेमुळे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी राजकीय आणि लोकप्रतिनिधीवर दबाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता सांगली जिल्हा परिषद कोणता निर्णय घेते आणि त्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय राहते यावर या प्रकल्पाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. तुमच्या मते शक्तीपीठ महामार्ग व्हावा की रद्द व्हावा? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मराठी टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.